छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव, कोल्हाटी आणि बजाजनगर येथील गट क्रमांक 51 साठी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की बजाजनगर वडगाव हा परिसर आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। येत्या काळात सिमेंट रस्ते, अखंडित पाणी पुरवठा, सार्वजनिक रस्ता, आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात भरीव विकास करून हा परिसर सुंदर आणि आदर्श बनविण्याचा आमचा संकल्प आहे। ते पुढे म्हणाले की शिंदे गटाची शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती नव्हे तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर उतरून लढणारी संघटना आहे। बजाजनगर आणि वडगाव मधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांना स्वावलंबी बनवणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा वाढवणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार हनुमान भोंडवे, बाळासाहेब घाडे, सौ रत्नमाला ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त करताना मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं। आपण निवडून दिल्यास गट क्रमांक 51 मध्ये प्रामाणिकपणे काम करून लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं। सभेला शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बजाजनगर आणि वडगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नेत्यांचं स्वागत केलं। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। बोंडवेंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला सभा घ्यायची। आल्यापासून पाहतोय फटाक्याची जे काही आतिषबाजी चालू होती ते हे दर्शवत होतं की आता आपला विजय हा पक्का आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी अनेक सभा केल्यात, अनेक ठिकाणी जातो, परंतु ज्या ठिकाणी महिलांची गर्दी जास्त त्या समजायचं का त्या ठिकाणी 100% आपला विजय झालेला आहे। तू महिला आघाडीचं म्हणणं तिकडून एक आवाज येईल मग ते यासाठी ही गर्दी यासाठी होते की या भगिनीला माहिती आहे की या शहरामध्ये, या बजाजनगरमध्ये राहत असताना जर हे 10 वर्षापूर्वीच असं आणि आज झालंय कसं, परंतु काही लोकांना हा विकास दिसत नाही। एवढा मोठा रस्ता आज पाहिलं तर कुठेही एक खड्डा मला दिसत नाही। इतके चांगले मोठे रस्ते या बजाजनगरमध्ये झालेले आहेत। पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, सगळ्या महापुरुषांचे स्मारक आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे। या बजाजनगरमध्ये एकही मंदिर असं नाही ज्या ठिकाणी आपण काम केलेलं नाही। कोणतंही मंदिर असेल त्या ठिकाणी या संजय शिरसाटने काम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे। परंतु निवडणुका आल्या की काही लोकांच्या अंगात येतो। मी मुद्दाम बजाजनगरची रील पाहत होतो। एक जण त्या पंचायत समितीला उभं आहे, त्याची रील टाकली, त्याने आवाहन केलं, माझी नम्र विनंती आहे, माझी नम्र विनंती आहे। अरे बेट्या, तुला राजकारणात मी आणले रे। एकदा असं त्याच्या वाढदिवसाचा केक कापायला गेलो, त्याला म्हणलं हे पोरगं चांगलं दिसतं, याला राजकारणात पुढे आणू, आणि त्याला सर्व ग्रामपंचायत मध्ये निवडून आणू। आणि तो सांगतो की शिवसेना भाजपची युती नाही आणि त्यांनी आमचे फोटो वापरू नये। हे अचानक जाऊन झालेलं लग्न, ही बाई आम्हाला सांगते लग्न कधीच नाही करायचं। 4 दिवस अगोदर माझ्याकडे आला होता, जर भाऊ मला तिकीट द्यायचं असेल तर इकडून उभा राहतो। मी माझ्या कार्यकर्त्याला विचारलं, हा यायला लागला, काय करायचं याचं? मला भाऊ अशी बॅग घेऊ नका, ज्यांची भूक वाढलेली आहे त्याला बिलकुल घेऊ नका। आणि भाजपचं तर असं झालंय की त्याला जे कोण आलं की टिळायला लावलं तर घे घरात, कोणी आलं तर ते मगल टाकली त्यांच्या, जय श्रीराम, चला घरात।
आणि हे मासे तसेच गेले. आता पॅनल तयार केलं म्हणतात. पॅनल एकाची निशाणी एक, दुसऱ्याची निशाणी दुसरी, तिसऱ्याची निशाणी तिसरी. अरे कधीतरी ह्या गोष्टीची लाज तरी बाळगा. अरे जेव्हा तुम्हाला काम नव्हतं हाताला, जा आता एखाद्या कार्यकर्ता कोणी असं जा त्याला सांगा, शपथ घे मला तुझ्या जो प्रिय असेल त्याची. अरे कंपनीमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी त्या फॅक्टरी मॅनेजरच्या घरी मी गेलो, दे या कोणाला काम म्हणून. आणि तेच जर आज आपल्या योगाच्या काही लोकांना दम देतात असं मी ऐकलंय. बेटा संजय शिरसाटच्या नादी लागू नको, एका दिवसात सगळं दुकान बंद करून टाकेल मी. निवडणूक आहे, निवडणुकीसाठी लढायला देणार हे सांगा ना. तुम्हाला काय डेव्हलपमेंट आपण करू शकतो ते सांगा ना. करणार तर काहीच नाही. काय यांच्या हातात सांगा बरं. त्या जिल्हा परिषदला पैसे देणारा कोण आहे? मी. पालकमंत्री कोण आहे? मीच आहे ना. माझ्या जिल्हा परिषदच्या डीपीसी मधून पैसे कोण देणार आहे? मी. कुठे किती टाकायचे ठरवणार आहे? मी. इथलचा आमदार कोण? मी. इथलचा पालकमंत्री मी. आणि हे काम कुठून करणार आहे?